राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरुणांशी संवाद नागपुरात साधणार आहे आणि रेशीमबाग मैदानावर त्याकरता भव्य असा व्यासपीठ आणि एक रॅम्प सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। मंथन फॉर यूथ या संपूर्ण कार्यक्रमाने उपक्रमाच्या अंतर्गत हा संपूर्ण कार्यक्रम होता है। विविध उपक्रम राबवण्यात आले, विविध स्पर्धा तरुणाईकरता राबवण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेनझी वर्ग मोठ्या संख्येने या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहे। आपण बघू शकतो अतिशय भव्य असा संपूर्ण व्यासपीठ आणि त्यानंतर आपण हा संपूर्ण रॅम्प सुद्धा बघू शकतो आणि आपण हे संपूर्ण चित्र बघू शकतो आणि हे संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन जे केलं ते रितेश गावंडे आणि विष्णू चांगदेजी आपल्यासोबत आहे। रितेशजी, खरं तर मंथन फॉर यूथ अंतर्गत विविध उपक्रम किंवा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि देवेंद्र फडणवीस उद्या येऊन या सगळ्या समारंभाला पारितोषिक वितरण करणार आहे, संवाद साधणार आहे। संपूर्ण हा गेल्या 12 दिवसापासून हा कार्यक्रम सुरू आहे। यूथ आयकॉन देवेंद्रजी फडणवीस यांच्या याच्यामध्ये हॅकॅथॉन, स्टार्टअप, पेटेंट, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्याच्यानंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन, यूथ लिडरशिप समिट अशा प्रकारच्या विविध क्षेत्राच्या युवकांच्या टॅलेंटला निखरण्याचा हा बेसिकली कार्यक्रम होता, ज्याच्यामध्ये 1,60,000 तरुणांनी पार्टिसिपेट केलं आणि त्याचा प्राइज डिस्ट्रीब्युशनचा हा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आमच्या सर्वांचे यूथ आयकॉन आहेत या सर्व युवकांसोबत संवाद साधणार आहे। त्यासाठी उद्या सकाळी 9:30 वाजता ते या ग्राउंडमध्ये येणार आहे। त्यासोबतच या संपूर्ण स्टेजवरती जे काही नागपूरचे जेम्स आहेत, म्हणजे दिव्या देशमुख असेल, त्यानंतर अल्फिया पठाण असेल, त्यानंतर उद्योग क्षेत्रातले असेल, कला क्षेत्रातले असेल, या प्रकारचे वेगवेगळे जे आयकॉन्स आहेत पूर्ण नागपुरातले, अर्जुन देशपांडे असेल, मग त्याचप्रमाणे तिलक वर्मा असेल क्रिकेटर, हे सगळे यूथ आयकॉनचे हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत या ठिकाणी राहणार आहे। विष्णूजी, खरा तर रितेशजींनी सांगितलं की 1,60,000 लोकांनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून केला। हा वयोगट कोणता, सगळ्यांना उत्सुकता त्याची लागलेली आहे। प्रचंडसा रिस्पॉन्स आहे, खूप मोठा रिस्पॉन्स आहे। याच्यामध्ये 12 ते 15 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत्या। म्हणजे फक्त विकसित नागपूर हॅकॅथॉनला 10,000 पेक्षा जास्त नागपूरमधल्या तरुणांनी 24 तास बसून महानगरपालिकेचे, नागपूर पोलिसांचे, नागपूर शहराच्या विविध प्रॉब्लेम स्टेटमेंटवर सोल्युशन्स दिलेले आहे। हा खरा जेनझी आहे। अशा विविध स्पर्धांमध्ये वयोगट कोणता होता? वयोगट 8वीच्या वरचा, 8वी ते 12वी मध्ये नो युअर आयकॉन आणि चित्रकला स्पर्धा झाली। बाकी सर्व स्पर्धा या कॉलेजेसच्या तरुणांमध्ये आणि जेनझी ज्याला आपण म्हणतो त्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांमध्ये झालेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये 50% वाटा हा जेनझीचा आहे आणि बाकी जो आहे 8व्या वर्गापासून आपण त्याला काय म्हणायचं अमेरिकन टेक्नॉलॉजीमध्ये ते आपण ठरवू शकतो। याच्यामध्ये इथे या परिसर तुम्ही पाहताय, या परिसरामध्ये जे 70,000 चित्र या स्पर्धेमध्ये काढल्या गेलेत, त्यामध्ये विकसित नागपूर, विकसित महाराष्ट्र 2047 या थीमवर चित्रकला स्पर्धा झाली आहे। हे चित्र आपल्याला इथे दिसणार आहे। एकीकडे छात्रों की गुंज पुण्यामध्ये आणि इकडे यूथ आयकॉन देवेंद्र फडणवीस काय संवाद साधणार आहे, नेमका कशा पद्धतीने कसं नियोजन आहे संपूर्ण कार्यक्रमाचं? माननीय यूथ आयकॉन देवेंद्रजी फडणवीस साहेब नेहमी युवकांना त्यांच्या भाषेत त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही त्यानुसारच ते गेले अनेक वर्षापासून त्यांचं कामकाज चालतोय। पण शेवटी विकसित महाराष्ट्र करायचं असेल तर त्यांना माहिती आहे अजून पुन्हा या युवकांच्या ज्या वेगवेगळ्या कल्पना आहेत त्या सगळ्या चित्रकलेच्या माध्यमातून, हॅकॅथॉनच्या माध्यमातून, पेटेंटच्या माध्यमातून आज स्टार्टअपमध्ये भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त युनिकॉर्न्स आहेत ते नेहमी प्रोत्साहित करत असतात। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं पोषक वातावरण कुठे असेल या संपूर्ण देशामध्ये तर महाराष्ट्रात आहे, ज्याच्यामध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात स्वतःची चालना, स्वतःची संधी इथे उपलब्ध आहे आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याच्या संधी इथे भेटतात आहे। आणि त्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्व युवकांशी उद्या संवाद साधणार आहे। सकाळी 9:30 वाजता पण केलेला आहे आणि काही विश्वविक्रम पण आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे अगदी साथ घालतात, जेव्हा सगळ्या म्हणजे जनतेला साथ घालतात। आता हे तरुणाईचा वर्ग आहे, गेल्या काही महिन्यांपासून देशातलं जे वातावरण आहे त्यानंतर खास करून मोठ्या प्रमाणात भाजपाकडूनही प्रयत्न करताय की त्या तरुणाईला साथ घालावी, जेनझीला साथ घालावी, त्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे। त्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा असला तरी देवेंद्रजी नेहमीच तरुणाईला साथ घालतात। नागपूरच्या विकासामध्ये नागपूर IIM, एम्स अशा अनगिनत गोष्टी सांगता येतील ज्या फक्त तरुणांसाठी त्यांनी केल्या आहेत आणि त्यामुळेच देवेंद्रजींना यूथ आयकॉन मानून जे हे अभियान मंथन फॉर यूथ सुरू झालं त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला। आज जो आपण इथे तयारीमध्ये जो युवकांची संख्या पाहता, इथे सगळे जेनझी उपस्थित आहेत। इथे कोणी वयोगट तुम्हाला दिसेल इथे कोणता आहे, परंतु या सगळ्याला अनुसरून नागपुरातले 4,000 जेनझी जे ढोल ताशा वादक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून इथे एक वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत, एक विश्वविक्रम करतील आणि हा विश्वविक्रम त्या नेत्याच्या उपस्थितीत करणार आहेत जो छत्रपती शिवरायांना आदर्श म्हणून महाराष्ट्र आज चालवत आहे। त्याच्यामुळे हा एक अनोखा संगम आणि या मंचावर जो मागचा मंच आपला बनतो आहे, या मंचावर नागपूरचे सगळे जेनझी आयकॉन्स बसणार आहेत।
त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा इथे कार्यक्रम उद्या आपल्याला पाहायला मिळेल. देवेंद्र फडणवीस युथ आयकॉन या थीमवर संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भव्य असा संपूर्ण व्यासपीठाची भव्यता आपण बघू शकतो. एक रॅम्प सुद्धा करण्यात आलेला आहे आणि इथे ढोल ताशाचा एक विश्वविक्रम सुद्धा करण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येतं. आणि आपण एक थोडक्यात चित्र बघू शकतो. आता अजून कार्यक्रमाला काही वेळ आहे, पण मोठ्या प्रमाणात तरुणाई इथे पोहोचलेली आहे. विविध कार्यक्रमाची रूपरेषा तयारीला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार अशी तयारी संपूर्ण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला साथ घालण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येतोय आणि त्याच दृष्टीने संपूर्ण हे आयोजन सुद्धा दिसून येत आहे. झी मीडियासाठी सुमित अमरकाणे, नागपूर.